नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण आणि फरार आरोपी निदा खान उच्च न्यायालयात धाव घेणार आहे। निदाचा अटकपूर्व जामीन नाशिक रोड न्यायालयानं फेटाळलाय। नाशिक रोड न्यायालयात दिलासा न मिळाल्यानं उच्च न्यायालयात निदा जाणार असल्याचं कळतंय। फरार आरोपी निदा खान उच्च न्यायालयात नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण आणि या प्रकरणी उच्च न्यायालयात निदा खाननं धाव घेण्याचं आता निश्चित केलेलं आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडून। महेश, निदा खान उच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात लागू अगदी खरं आपण जर बघितलं असेल तर नाशिकच्या TCS कंपनीमधील लैंगिक अत्याचारासह धर्मांतराचं प्रकरण समोर आलेलं होतं। यामध्ये 6 संशयितांना अटक जरी करण्यात आलेली असली तरी एक संशयित जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे। तिचं नाव आहे निदा खान आणि या निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी जो आहे तो नाशिक रोड न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला होता। 2 वेळेस त्याच्यावर सुनावणी पार पडली। यामध्ये सरकारी पक्षासह निदा खानच्या वकिलांनी देखील युक्तिवाद केला आणि यामध्ये निदा खानचा काही रोल नाही, तिला गोवण्यात येत असल्याचं तिच्या वकिलांनी सांगितलं होतं। तर सरकारी पक्षाच्या वकिलांनी निदा खानचं जे कनेक्शन आहे ते मलेशिया, मालेगावसह अनेक गोष्टींमध्ये येऊ शकतं आहे आणि धार्मिक भावना दुखवण्यासह तिने आरोपींना जी आहे ती मदत केलेली आहे। या अनुषंगाने तिला ताब्यात घेण्यात यावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती। या सगळ्या निर्णयावर काल नाशिक रोड न्यायालयामध्ये निर्णय देण्यात आला आणि निदा खानचा अटकपूर्व जामीन जो आहे तो फेटाळण्यात आला। मात्र आता निदा खानचा अटकपूर्व जामीन जरी फेटाळण्यात आला असला तरी ती मात्र आता उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहे। त्यामुळे तपासी यंत्रणा लवकरात लवकर तिला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे। तर दुसरीकडे निदा खानच्या वकिलांकडनं उच्च न्यायालयात धाव घेऊन तिचा अटकपूर्व जामीन जो आहे तो मंजूर करण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। नसरापूर अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय। नेते मंडळी सुद्धा पीडितेच्या कुटुंबियांची आज भेट घेणार आहेत। रोहित पवार, नीलम गोरे आणि जरांगे पाटील कुटुंबियांची आज भेट घेतली। तर नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण आणि या प्रकरणात घटनेच्या निषेधार्थ शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा आज रस्त्यावर उतरणार आहे। सकाळी 10 वाजता गुल्लक चौकात क्लेश आंदोलन सुरू होईल। नसरापूर इथल्या घटनेचा सगळ्या स्तरातून निषेध व्यक्त होतोय। आज राजकीय मंडळी देखील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गुल्लक चौकात आंदोलन करण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।